नमस्कार मित्रांनो. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचे आता प्रश्न आहेत की ग्राउंड आता पडणार आहे, तर वर्कआउट किंवा डाएट काय केलं पाहिजे. तर वर्कआउटचं तुमच्या आता स्पीड वर्क तर पाहिजेलच, त्याचबरोबर तुम्हाला बॉडी रिकवर होणं हे पण महत्त्वाचं राहतं. तर बॉडी रिकवर कशी होते, तर दोन गोष्टीतून होते. एक तर पहिली म्हणजे झोप आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाणे. तर तुमचे ह्या दोन्ही पण फॉलो होत नाही, तर तुम्हाला ते फॉलो करायचं आहे. एक तर रेस्ट तुम्हाला, तर आता तुमच्या ह्याने तुम्ही, मला माहिती आहे की डेस्कवरतीच तुम्ही झोपता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की आता खाणे, तर बॉडी रिकवर करायची तर तुम्हाला तिन्ही टाईममध्ये म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ ह्या जेवणामध्ये काय घेतलं पाहिजे. बऱ्याच विद्यार्थी तर कसं राहतं, मेसवरतीच असतात. पण एक ते सांगायचं म्हणून एक सांगेल मी, प्रॉपर वर्कआउटचा प्रॉपर डाईट जरी नाही केला तरी पण तुम्ही खाण्यामध्ये काय ॲड केलं पाहिजे. तर हे तुम्ही 3 गोष्टी ॲड करायचं सकाळी, दुपार, संध्याकाळी. कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन हे जेवणामध्ये फिक्स ठेवायचं. प्रोटीनच्या भाज्या ज्या आहेत, नॉनव्हेज असू द्या किंवा व्हेजमध्ये पनीर असू द्या, मशरूम असू द्या, सोयाबीन असू द्या किंवा अन्य डाळी असू द्या, ह्या गोष्टी तुम्ही खाण्यामध्ये ॲड करा. म्हणजे तुम्ही काय करता, रस्सा जास्त खाता आणि ज्या आतमधील भाज्या असतात त्या तुम्ही कमी खाता, पण त्याचाच इफेक्ट असतो थोडक्यात. मग पाणी प्यायला बरं ना, जर चुरून हाणायचं असतं, ती चुरून हाणणं म्हणजे तुम्ही थोडक्यात फक्त आधार देताय पोटाला. आता बरेच विद्यार्थी म्हणतात भरती झालेलं असं काय, तेव्हा चटणी भाकरीवरती भरती झालो मी. ही तसं काय नसतं. आणि दुसरी गोष्ट, प्रोटीनची भाजी तर तुम्हाला कंपल्सरी जेवणामध्ये ठेवायची. तुम्ही प्रोटीनचा प्रोडक्ट घेताय अगर नाही घेत तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते. दुसरी गोष्ट, कार्बोहायड्रेट्स तुम्हाला एनर्जीसाठी पाहिजे. एनर्जी असेल तर तुम्हाला वर्कआउट होणार आहे. तर वर्कआउटसाठी एकतर चपाती आणि राईस किंवा ओट्स वगैरे जे असतात, ह्या गोष्टी तुम्ही त्या 3 गोष्टीमध्ये ॲड करायच्यात. आणि दुसरी गोष्ट राहिली फायबर. तर फायबरमध्ये तुम्हाला जे आपले सलाड असते, सलाड म्हणजे आपले कांदा असू द्या, टोमॅटो असू द्या, गाजर असू द्या, मुळा असू द्या, ह्या ज्या गोष्टी आहेत, हे तुम्ही त्या गोष्टीबरोबर जेवण ह्या 3 गोष्टी सोबत घ्यायच्या. त्यावेळेस तुम्हाला इफेक्ट पडणार आहे. त्यातनं काय, पचनक्रिया पण चांगली होणार आहे. आणि तुम्ही रोज डेली दही दुपारचं ठेवा, त्यावेळेस तुम्हाला पचनक्रियेला पण फायदा होईल आणि रिझल्ट पण चांगला येईल. अनुभव घ्या. भरती होस्तवर म्हणजे भरतीचा ग्राउंड होस्तवर तुम्ही कंटिन्यू फॉलो करा. नाही तर आठवड्याभर करचाल बंद करचाल, कंटिन्यू फॉलो करा आणि मला रिझल्ट सांगा. धन्यवाद.